लोकसभा निवडणूक सुरू आहे. बऱ्याच लोकांनी मतदान केलंय. कोणाचं येत्या काही दिवसात पार पडेल. पण जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपण त्यांना का निवडून देतोय, त्यांचं काम काय. तर देशात एकूण 543 लोकसभा मतदारसंघ आहेत, जिथून एक एक खासदार निवडून आपण संसदेत पाठवतो, दिल्लीला पाठवतो. सर्वसाधारणपणे आमदार आणि खासदार यांची कामं बहुतांशी सारखीच आहेत, कारण हे दोघेही कायदे मंडळाचे सदस्य असतात. कायदे करण्याव्यतिरिक्तही त्यांची काही संवैधानिक कामं आणि जबाबदाऱ्या आहेत. त्या ते पार पाडतात का याकडे मतदारांचं लक्ष असायला हवं. काय आहेत ही कामं आणि जबाबदाऱ्या पाहूयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. आपण आमदाराला निवडून देतो ते उद्योग, शिक्षण, कृषी, रोजगार, कर, धोरण अशा मोठ्या स्वरूपातील गोष्टीतील राज्य सरकारचं धोरण ठरवण्यासाठी. तर खासदारांना काम काय, तर देश पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय व्यापार, मागास वर्गाचा विकास, भ्रष्टाचार आणि महागाईला आळा, उद्योग, शिक्षण, शेतीला चालना, स्थानिक कामांसाठी विकास निधी आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती अशा पद्धतीनं काम करण्यासाठी देशाच्या प्रगतीचं धोरण ठरवण्यासाठी आपण खासदार निवडून देतो. आता खासदारांची कामं सविस्तर पाहूयात. सगळ्यात आधी कायदे बनवणं हे खासदारांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कल्याणकारी राज्य व्यवस्थेसाठी आवश्यक ते कायदे बनवणं, त्यात बदल करणं, ते रद्द करणं किंवा त्या अनुषंगानं चर्चा करणं. मग ते रेल्वे असो, देशाचं संरक्षण असो, विदेशाशी संबंधांबाबतचं धोरण इत्यादी विषयांसंदर्भात असतील. तर दुसरं प्रतिनिधित्व करणं. आपल्या मतदारसंघाचं दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करण्याचं काम खासदाराचं असतं. भारताच्या संसदेत म्हणजेच लोकसभेत त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणं. प्रत्येक खासदार हा त्याच्या मतदारसंघाचा आवाज असतो. प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघाचे प्रश्न हे संसदेत मांडावे लागतात. प्रसंगी वादविवाद देखील होतो. तिसरं बजेट. दरवर्षी अर्थमंत्री बजेट सादर करतात आणि तत्पूर्वी या बजेटविषयी संसदेत चर्चा देखील होते. संसदेच्या मंजुरीशिवाय कोणताही कर आकारला जाऊ शकत नाही आणि सरकारकडून कोणताही खर्च केला जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच या चर्चेनंतरच अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो. चौथा निवडणूक प्रक्रियेतला सहभाग. तर खासदार राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी असतात. एकीकडे लोकसभा खासदार सभागृहाचा अध्यक्ष आणि उपसभापती निवडतात, तर दुसरीकडे राज्यसभा खासदार हे राज्यसभेच्या उपाध्यक्षाची निवड करतात. तर संसद सदस्य म्हणून खासदार आपत्कालीन परिस्थितीत काही निर्णय देखील घेऊ शकतात. मग ती आपत्कालीन परिस्थिती राष्ट्रीय असेल, राज्यात असेल किंवा आर्थिक असेल. आणि त्यामुळेच आपण ज्या व्यक्तीला मत देतोय तो आपले प्रश्न, मतदारांचे प्रश्न संसदेत मांडायला कॅपेबल आहे का, त्यांची निर्णय क्षमता, कामांचा आवाका हे पहा आणि मगच मतदान करा.